नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। We demand justice. UFBU जिंदाबाद 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 UFBU जिंदाबाद 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 UFBU जिंदाबाद 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 Our unity जिंदाबाद 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 Our unity जिंदाबाद 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 हम सब एक है हम सब एक है। संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है। कंदबाजी करणारा हल्लेखोराला अटक झालीच पाहिजे। कर्मचारी एकजुटीचा हम सब हमारी यूनियन अरे आवाज दो, अरे आवाज दो। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा। क्रेडिट फॉर ऑफ बँक युनियन जिंदाबाद, क्रेडिट फॉर ऑफ बँक युनियन जिंदाबाद, क्रेडिट फॉर ऑफ बँक युनियन जिंदाबाद। वरुड शाखेच्या हल्ल्याचा निषेध असो, हल्लेखोराचा निषेध असो, हल्लेखोराला शिक्षा झाली पाहिजे, हल्लेखोराला शिक्षा झाली पाहिजे। जिंदाबाद, अधिकारी कर्मचारी एकजुटीचा, अधिकारी कर्मचारी एकजुटीचा। हम सब हमारी यूनियन, हमारी यूनियन। हम सब UFBU जिंदाबाद, UFBU जिंदाबाद, UFBU जिंदाबाद, UFBU जिंदाबाद, विविध स्तंभपंक कन्व्हेनर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरुड बुद्रुक शाखेमध्ये शाखा अधिकाऱ्यावर एक निगरून हल्ला झाला। स्वतःला राजकीय पक्षाचा पुढारी म्हणणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला आणि तो सुनियोजित होता। बाजाराच्या दिवशी गर्दी असते, त्या दिवशी आपलं पुढारीपण दाखवण्यासाठी लोकांना एकत्रित घेऊन आला, त्याचं शूटिंग केलं आणि सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच ते पोस्ट केले। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी पोलीस पण त्या ठिकाणी उपस्थित होते, पण त्यांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही। त्याचा निषेध आपण राज्यभरात सर्वत्र करतोय। त्याच्याबरोबर आम्ही बँक व्यवस्थापन आणि सरकार यांच्याकडे मागणी करतोय की बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षितता दिली पाहिजे। त्याच्यासाठी पोलीस डिप्लॉय केले पाहिजेत, बँकेनी सिक्युरिटी गार्ड्स डिप्लॉय केले पाहिजेत आणि असा हल्ला करणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा केली पाहिजे। पोलीस यंत्रणेने त्यांना अटक केलं, पण त्यांना 24 तासामध्ये पुन्हा सोडून दिलं, बेल मिळाला। हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि असं जर झालं तर बँक कर्मचारी आणि अधिकारी हे सुरक्षित राहणार नाहीत आणि मग सरकारची जी अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्या सगळ्या योजना राबवाव्यात, त्या राबवणं आम्हाला अशक्य होईल। वेळ पडली तर या सर्व योजनांवर बहिष्कार घालण्याचा कॉल देखील आम्ही UFBUच्या वतीने देणार। आज आंदोलन झालंय, तर याच्यानंतर पुढची भूमिका काय राहणार? आम्ही राज्य सरकार म्हणजे चीफ सेक्रेटरी, चीफ मिनिस्टर, डेप्युटी चीफ मिनिस्टर, होम मिनिस्टर सगळ्यांना पत्र दिलेले आहे। तसं बँक व्यवस्थापनाला पण पत्र दिलेले आहे। पुढच्या 2-3 दिवसामध्ये जर या संदर्भात कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही तर मग मात्र आम्ही वेगवेगळ्या जिल्हानिहाय असे कार्यक्रम संघटित करू आणि राज्यनिहाय पण आम्ही इन्क्लुडिंग स्ट्राईक जो आवश्यक तो कॉल आहे तो कॉल आम्ही देणार। मी संतोष गराडे, जनरल सेक्रेटरी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन। प्रथमतः हा जो हल्ला झालेला आहे ब्रांच मॅनेजरवर, याचा आम्ही कडाडून निषेध करतो। दुसरी गोष्ट, असे हल्ले वारंवार होत आहेत, याच्यामुळे इथले ब्रांच मॅनेजर आणि कर्मचारी यांचं मनोबल पूर्णतः खच्चीकरण होतं आणि त्याच्यामुळे याचा मोठा धोका कस्टमरना होतोय। कारण मनोबल खचल्यानंतर ते जे मॅनेजर किंवा कर्मचारी लोकांना पूर्ण कार्यक्षमतेने जी सेवा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होतोय। तर मला अशी विनंती आहे, प्रशासनाने अशा जे लोक अशा कामामध्ये अडथळा आणतात त्यांच्यासाठी एक योग्य कारवाई आणि इमिडिएटली ॲक्शन घेण्यासाठी असं जर आता आज आम्ही कलेक्टर साहेब, SP साहेब, IGP सर्वांना भेटलो, सर्वांनी आम्हाला
ॲश्युरन्स दिलेला आहे की असा हल्ला झाल्यानंतर अशा व्यक्तीबरोबर किंवा कल्प्रिटबरोबर आम्ही योग्य ॲक्शन घेऊ. परंतु माझी विनंती आहे सर्वांना की असे जे यावेळेस हल्ले होतात आणि ब्रांचेसमध्ये कस्टमर सर्व्हिस त्याच्यामुळे हॅम्पर होती, तर बँकेची कस्टमर सर्व्हिस आणि गोरगरीब जनतेला जर बँकेला सेवा चांगली देता यावी त्याच्यासाठी बँकेला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. जो बँकर लोकांसाठी काम करतोय, गरीब जनतेसाठी काम करतोय, महिलांसाठी काम करतोय, त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याची मनोबल वाढलं तर तो लोकांसाठी काम चांगलं करू शकतो. धन्यवाद. राजेंद्र देवळे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचा कार्याध्यक्ष म्हणून बोलतो आहे. आज 13 तारखेला वरुड बुद्रुक जाफराबाद इथं जी काही घटना घडली त्या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र शब्दात निषेध करतो आहोत. त्याचबरोबर आमची मागणी व्यवस्थापनाकडे ही असेल की त्यांनी सिक्युरिटी गार्डची प्रोव्हिजन या प्रत्येक शाखेमध्ये करावी आणि जे असे दंगेखोर लोक येतात त्यांच्यापासून बँक कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावं. तसेच CCTVचे जे कॅमेरे लावलेले आहेत त्याचं देखील एक कनेक्शन जे असतं किंवा एखादा पॉईंट जो असतो तो पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या लोकल देण्यात यावा, जेणेकरून अशा काही जर घटना घडायला लागल्या तर त्या तिथं त्यांना ताबडतोब समजतील आणि पोलीस प्रशासन जे आहे ॲक्टिव्ह होऊन आमच्या संरक्षणासाठी तत्पर येईल. धन्यवाद.